संपूर्ण राज्यात सध्या नगरपालिका निवडणुकीचं वारं आहे. पण या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर सोडलेला आहे. ऊस उत्पादक अक्षरशः मराठवाड्यामध्ये पिळवटून निघाला. त्याचं कारण आहे त्यांना दिला जाणारा 2400 रुपयांचा दर. यासाठी वडवणीचे जगदीश फरताडे, अजय सिंह राऊत या दोघांनी माजलगाव तालुक्यामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक आंदोलन उभारलं, एक चळवळ उभी केली की ऊस दराला आपल्या किफायतशीर आणि रास्त भाव मिळाला पाहिजे. त्याच्या या आंदोलनाला न भूतो असा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 2 दिवसापासून माजलगावात चक्काजाम सुरू आहे. हजारो वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. शेकडो वाहनं फडात अडकून पडलेली आहेत. आज आपल्यासोबत जगदीश फरताडे आहेत. आपण जगदीश फरताडेंकडनं जाणून घेणार आहोत की हे ऊस आंदोलन नेमकं कसं सुरू झालं आणि आता त्याचा एंड काय असणार आहे. जगदीशराव, तुमचं या कार्यारंभाच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे आंदोलन नेमकं कसं उभं राहिलंय आणि काय सुरू आहे या आंदोलनात, मला जरा विस्ताराने सांगा. आपल्याकडे सुरुवातीला एक सहकारी साखर कारखाना होता आणि प्रत्येकच वर्षी ऊसाचं मिसमॅनेजमेंट व्हायचं आणि दर 3-4 वर्षाला ऊस अतिरिक्त व्हायचा. त्यामुळे ऊस आपला जातोच याच्यावरती शेतकरी उपकाराच्या भावनेनं पाहत होते की कोणता तरी कारखाना आपला ऊस नेतोय. त्यानंतर आपल्याकडे बजाज म्हणजेच नॅचरल ते आपला NSL शुगर्स ची स्थापना झाली, छत्रपती शुगर्स झाली आणि केंद्र शासनानं गुळ उद्योगांना पण मान्यता दिली. गुळ उद्योगांना मान्यता दिल्यानंतर माजलगाव तालुक्यामध्ये 3 गुळ उद्योग उभा राहिले. म्हणजे जवळपास 6 कारखाने आज ऊस प्रोसेस करणारे किंवा शुगरकेन क्रशिंग करणारे आहेत, गाळप करतात. आता काय आहे की एक शेतकरी आंदोलनातील कार्यकर्ते म्हणून आम्हाला कायमच वाटत राहतं की शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, तर तो सगळ्या पिकांना मिळाला पाहिजे. स्वामीनाथन कमिशन त्याच्यासाठी आहे, आपल्याला माहिती आहे. पण ऊसासाठी थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि आतापर्यंत उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला जो शेतकरी होता, 2022-23 आपणही मोठं सहकार्य आम्हाला केलं होतं. ऊस अतिरिक्त झाला होता. 5 वर्षाला ऊस अतिरिक्त होणार. तर यामध्ये काय आहे, ऊस अतिरिक्त झाला त्याचं एक बर्डन शेतकऱ्यांवरती येतं की कुठल्या तरी मार्फत आपला ऊस गेला पाहिजे. त्यामुळे तो भावाचा विचार करत नाही आणि मग भावाचा विचारच करत नाही. त्याच्यामुळे हे आंदोलन पश्चिम महाराष्ट्रासारखं आपल्याकडे कधी होत नव्हतं. यावेळेस काय झालं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती दरवर्षीच आंदोलन होतात. तशाच पद्धतीचं आंदोलन कर्नाटकला सुद्धा झालं आणि कर्नाटकला शेतकऱ्यांनी वेळोवेळी विनंती करून वाहतूक ठेकेदार किंवा ऊसतोडीवाले यांना विनंती करून त्यांनी काही ऐकलं नाही. त्यामध्ये एक वेगळा प्रकार असा घडला की ट्रॅक्टर्स जाळण्यात आले आणि ते सगळं सोशल मीडियातून जो आपल्याकडे ते व्हिज्युअल्स पोहोचले, त्यामुळे शेतकऱ्यांना वाटलं की आपल्याला भाववाढ मिळाली पाहिजे. आता सुरुवातीला काय झालं, काही तरुण कार्यकर्ते, प्रथमतः तर मला थोडंसं आपल्याला करेक्शन करायचंय की या आंदोलनामध्ये जगदीश फरताडे किंवा फक्त अजय राऊत नव्हे, युवा शेतकरी संघर्ष समिती काम करते आणि त्यामध्ये असंख्य तरुण आहे. जे तुम्ही म्हणता की हे आंदोलन न भूतो न भविष्यती ह्याला हे मिळतंय, पहिल्यांदाच बघतो ना सगळं, तर त्यामध्ये अनेक तरुण आहेत. आणि मग त्या तरुणांनी काय केलं, सुरुवातीला आपल्या पट्ट्यात एक गुळ उद्योग आहे यशवंत ॲग्रो, तिथं हंगाम चालू होणार होता. तर त्यांनी इंटरव्ह्यू करण्यासाठी त्यांना फोन केला की तुम्ही काय भाव देणार आहे का आम्हाला, म्हणजे काय तुमचा भाव आहे. एकतर गुळ उद्योग FRP वगैरे ह्या कायद्यात बसत नाही. शुगर केन ऍक्ट मध्ये शुगर इंडस्ट्रीज बसतायत. आता ह्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकार गुळ उद्योगांना पण त्या याच्यामध्ये आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. आम्हाला एक युनिव्हर्सल ट्रूथ असा आहे मराठवाड्यामध्ये, तुम्ही भाव किती देणार म्हटल्यानंतर साखर कारखाने सांगतात शेजारच्या पेक्षा 50 रुपये जास्त. बरोबर, शेजारच्या पेक्षा 50 रुपये जास्त देऊ म्हणजे काय. चलनामध्ये देवाणघेवाण ह्या आधुनिक युगामध्ये होत असताना अजून पण बार्टर सिस्टमवरच आपण डिपेंडेंट आहे. म्हणजे किराणा दुकानावर ज्वारी बाजरीवरती चालायचं चलन, बरोबर, पैशावर चालायला पाहिजे, तर ते म्हणतात 50 रुपये जास्त. तर त्यांनी सांगितलं की आम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त देऊ. आणि मग हे सगळं सांगत असतानाच
अजयला एक समजलं की यांचे एक इंटरनल यांच्या असोसिएशनची एक बैठक झाली, बरोबर, आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी 2400 रुपयाचा भाव काढलाय. ओके. मग आता अजयकडे स्वतःकडे ऊस पिकतो, माझ्या नावावर 2-3 एकर शेती, माझ्याकडे ऊस पिकतो, आणि त्या पट्ट्यामध्ये आपल्याला ज्ञात आहे की त्या सर्व पट्ट्यामध्ये पूर्ण ऊसच ऊस आहे. आणि आत्ताची जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये गोदाकाठची गावची गावं गेली, ऊस बुडाला, सोयाबीन, कापूस सगळं बुडालं. मग आता काय हातात राहिलं? ऊस राहिला. बाकी गोष्टींना जे अनुदान जाहीर केलं त्या अनुदानामध्ये 31,000 कोटीचं काय हातात मिळालं हे संशोधन करणं गरजेचं. परंतु खाली अशी स्थिती आहे की आमच्या हातात काही फार लागलं नाही. मग आता ऊसावरती डिपेंडंट आहेत, आणि मग ऊसाच्या आकड्यांचे हिशोब लावायला लागले. एक हेक्टरी किंवा एकरी 50 टन होईल, आणि मग 50 गुणिले मग किती मिळतील त्याचा आकडाच नाही ना आमच्याकडे. वर्षानुवर्ष हा नसायचा, परंतु यावर्षी त्याची प्रकर्षानं आम्हाला गरज भासली, कारण आमचं बाकीचं काही हातात राहील. आणि मग त्या गुळ उद्योगावरती ह्यांनी म्हटले की हे मोळी हे टाकणार आहे, त्यांचं ते चालू करणार आहेत. आणि मग तिकडे गेला असताना ह्यांनी म्हणले की चालू करणार नाही, तुम्ही आमच्याशी चर्चा करा. ते म्हणले नाही चालू करणार, आणि ह्यांनी गुपचूप पद्धतीने मोळी टाकायला सुरुवात केली. हे पोरांना कळताच मग ह्यांनी अचानकपणे त्या ठिकाणी धाड टाकल्यासारखं आंदोलन केलं. गव्हाणीत जाऊन बसले, आणि गव्हाणीत जाऊन बसल्यानंतर मग त्याने सुरुवातीला धाराशिवकडले कुठले तरी ते ग्रस्त आहेत, त्यांनी ते उद्योग टाकलेले आहे. आणि मग ते उद्योग म्हणजे त्यांनी हे केलं, विरोध वगैरे केला, थोडंसं आरेरावीची भाषा केली. आता हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हितार्थ व्हायचं, याची चर्चा शेतकऱ्यांच्या बाजूने व्हायची, तर ह्या आंदोलनाची चर्चा विपरीत होऊ लागली. कशी? आपल्या भागामध्ये हा कारखाना आलाय, आपली पोरं नोकरीला आहे, आणि मग हे सगळं होत असताना ह्यांना पटत नाही. आता कोणतेही राजकीय बॅकग्राऊंड नसलेली लोक आहे आम्ही, आणि मग पटत नाही म्हणल्यानंतर अजय उद्विग्न झाला. बरोबर आहे. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा आला होता, त्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ केला की आम्ही तुमच्यासाठी करायचं, आणि मग तुम्ही अशा पद्धतीचं आमच्या हीन भावनेनं आम्हाला वागणूक द्यायची, मागे बॅक बायटिंग करायची, पारापारावर चर्चा करायच्या, राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे म्हणायचं. मग अजयला मी फोन केला. म्हणजे मलाही त्यावेळेस खूप वाईट वाटलं होतं त्याचा व्हिडिओ बघून. मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं, किंवा एखाद्यानं प्रामाणिक आंदोलन करायचं आणि त्याला अशा पद्धतीचे लोकांनी दूषणं द्यायची. आंदोलन कोणाचं तर शेतकऱ्यांसाठी, दूषणं कोण देणार तर शेतकरीच देणार. तर वाईट वाटलं होतं. मी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली त्याबद्दल. मी आपलीच पोस्ट पाहिली होती. मी अजयला कॉल केला, पुढे काय? तर तो म्हटला की पुढे काय करायचं आता हे शेतकऱ्यांशी आपण. मी म्हटलं परत एकदा शेतकऱ्यांवर विश्वास आहे का? ते मग आमची चर्चा झाली. आमच्या त्या चर्चेचा सार असा आहे की आमच्या घरी कुणी काय आलं नव्हतं, आमच्याबद्दल काम करा, आमच्यासाठी तळमळ. तुम्हाला काय कोणी, आम्हाला त्याचा नाद आहे म्हणा, किंवा आम्हाला त्याच्याबद्दल संवेदना आहेत, त्यामुळं मग ती बैठक लावायचं ठरवली. आणि 3 नोव्हेंबरला ती बैठक लागली. माळेवाडी सुलतानपूर म्हणतात त्याला, तिथं ते यशवंत ॲग्रो त्याच्या शेजारीच ती बैठक लागली. आणि मग त्या बैठकीमध्ये ह्या ऊस आणि या समजा कारखानदारीच्या सगळ्या या क्षेत्रामध्ये सगळी पोरं नवीन आहेत. बरोबर. ह्याचं नॉलेज थोडस कमी आहे. बरोबर. आणि मग त्या ठिकाणी गेलो, आणि अजयला मी थोडस विनंती केली की हे आंदोलन आता लोक म्हणताय ना, लोक काय म्हणत होते की तुम्ही हिंमत दाखवा, तुमच्यात एवढीच हिंमत आहे तर तेलगावच्या साखर कारखान्यावर करा, तुमच्यात एवढीच हिंमत आहे तर छत्रपती शुगर्स वरती करा. म्हणजे लोकांचं भावना अशी होती की हे गुळ उद्योग आहे, छोटा आहे, हा माणूस बाहेरून आलाय म्हणून ही जाणून बुजून यांच्या गुळ उद्योग. आमचा तर काय तसा हेतू नव्हता. म्हटलं आता हे चॅलेंज आपण स्वीकारायचं. चॅलेंज स्वीकारायचं तर मग आता आमची कुमक छोटी, तेलगावर करायचं, छत्रपती शुगर्सवर करायचं, तर ते मग पुन्हा तेलगावर केलं तर मग राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे. तुम्ही सारखं दादांनाच नाव ठेवत आले, प्रकाश दादांना. आता प्रकाश दादा सत्तेत आहेत, आम्ही विरोधी पक्षात असताना, संघटनेत असताना आम्ही सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा करणार. बरोबर. मोहन जगताप विरोधात आहेत, बरोबर, मोहन दादा, त्यांच्याकडून अपेक्षा तर करणार नाही. परंतु ते तसं होत नाही. मोहन दादांच्या कारखान्याच्या विरोधात केलं असतं तर ते लोक उलट म्हणले असते काय. मग त्यामुळं आम्ही ठरवलं की आपण एक याच्यासाठी शेतकऱ्यांच्या चळवळीतलं जे कोणी नेतृत्व आहेत माजलगाव मतदारसंघामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, त्यांचं आपण मार्गदर्शन घेतलं. आपण 5-7 वर्ष जे काम केलंय
ते आपण तोकडं समजूया आणि आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊया. मग त्या बैठकीनंतर एक कन्झिक्युटिव्ह बैठक आम्ही रेस्ट हाऊस माजलगावला लावली आणि आम्ही एक प्रॉपर पद्धतीची यादी केली. छोटे मोठे शेतकरी चळवळीतले सगळे नेते आजपर्यंत, डावे उजवे किंवा इंडिपेंडंट शेतकरी चळवळी सगळे बोलवले. आणि मग आम्ही तर कॉम्रेड अजय बुरांडे यांच्यासोबत काम केलेले, मी किसान सभेत होतो, शेतकरी संघटनेचे आपले कालिदास आपेटे, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ह्या मंडळींनी आम्हाला समजून सांगितलं की मुलांनो, हे आंदोलन थोडंसं रिस्की आहे. आजपर्यंतचा आमचा अनुभव असं सांगतो की कारखानदारांच्या विरोधात आंदोलन करणे म्हणजे गुंड अंगावर घेणे. बरोबर. शेतकरीच शेतकऱ्यांच्या विरोधात उभे राहतात आणि आंदोलनामध्ये शेतकरी नव्हे तर शेतमजूर येतात. का? त्यांना आपल्याबद्दल काहीतरी वाटतं. हे म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे बघा. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये ऊस उत्पादकाला असं वाटतंय की जर आंदोलनात गेलं तर संबंधित साखर कारखाना आपला ऊस घेऊन जाणार नाही, हा त्याला भीतो. खरंय. म्हणजे जर एका वेळेस जर ऊस नाही नेलं तर 7 ते 8 लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान होतं ना. त्यामुळे ऊस उत्पादक आंदोलनात जात नाहीत, असा माझा आजपर्यंत अनुभव. बरोबर आहे. आणि मग ते सगळी परिस्थिती तुम्ही म्हणता तशी त्या ठिकाणी नेत्यांनी मांडली आणि मग एक कलेक्टिव्ह डिसिजन कन्सेन्सस असा बनला की आपण एक जनसमर्थनाची टेस्ट घ्यावी. या विषयावरती किती लोकांमध्ये सजगता आहे आणि किती लोकांना भाव पाहिजे. आणि मग किती लोकांना भाव पाहिजे म्हणल्यानंतर एक रास्ता रोको संभाजी महाराज चौकात करायचं ठरलं. तोपर्यंत निवडणुकांची घोषणा, शहरी निवडणुकांची घोषणा झाली होती. आम्हाला परवानगी तर मिळणारच नव्हती. लोकशाहीमध्ये सामाजिक आंदोलनांमध्ये परवानगी घ्यायची नसते. आम्ही माहितीस्तव कळवलं, एसडीएम साहेबांना पण कळवलं. आता हा मतदारसंघापुरता विषय झाला, कारण कारखाने मतदारसंघातील कार्यक्षेत्रातला ऊस नेतात माजलगाव मतदारसंघ. आम्ही निवेदन दिलं, निवेदनाला कोणाचंही उत्तर आलं नाही. आमचा रास्ता रोको करायचा ठरला, आम्ही रास्ता रोको केला. रास्ता रोको चालला 3 तास. आणि त्या रास्ता रोकोला आम्हाला अपेक्षित, कुठं केला रास्ता रोको तुम्ही? माजलगावच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात. म्हणजे महेश कारखान्याच्या तिथं नाही, आपलं शहरातल्या चौकामध्ये. तर त्या ठिकाणी केला, कारण कोणत्याही कारखान्यांमध्ये आम्ही डिस्क्रिमिनेशन करत नाही, भेदभाव करत नाही. कोणतेही कारखानदार आमचे जवळचे नाहीत, मित्रही नाहीत आणि शत्रूही नाहीत. कारखाने आपल्यासाठी आहेत, पण ते आपले शत्रूही नाहीत आणि मित्रही नाहीत. त्या उद्देशानं आम्ही प्रशासनाकडे मागणी करायची या दृष्टीनं आंदोलन केलं. आणि त्याला आणखी एक किनार आहे, ती अशी आहे की ह्या सगळ्या कारखानदारीच्या लिगल बाबींमध्ये शुगर केन कंट्रोल ऍक्ट आहे, तो खूप पूर्वीचा आहे, म्हणजे 1960-70च्या दशकातला आहे. त्याच्यामध्ये महसूलच्या लोकांना काही पॉवर्स आहेत, इंटरमिडिएट करायचं, मध्यस्थी करायचं. त्याच्यामुळे आम्ही महसूलकडेच ते सगळं हे केलं. आणि दुर्दैवाची बाब म्हणा की किंवा सुदैवाची म्हणा, त्या दिवशी एक ग्लोबल विकास ट्रस्ट परळीला आहे, त्या ठिकाणी कृषी मंत्री आले होते केंद्रीय, पोलीस फोर्स तिकडे होता, सगळं प्रशासन तिकडे होतं. आमच्याकडे प्रशासनाचा माणूस निवेदन घ्यायला सुद्धा येईल. कसा तरी आम्हीच फोन करून कन्व्हिन्स करून तो माणूस आणला. शेतकऱ्यांच्या भावना कशा असतात, एक तर एकत्रित येत नाही, आले बसले तर आता उठायचं नाही म्हणतात. पण आंदोलनाचं नेतृत्व करताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, 5 लोक म्हणताय उठायचं नाही, पण पोलीसच 15 आहेत, बरोबर, आपल्याला उचलून टाकणार आहेत. बरं, आज दिवसभर बसलो तरी भाव मिळणार आहे का? मतदारसंघामध्ये 1,25,000च्या आसपास लोक ऊसानं प्रभावित आहेत, म्हणजे 25,000 कुटुंब ऊसानं प्रभावित आहेत. तिथं 1200 लोकांचा रास्ता रोको करून भाव मिळणार नाही हे आम्हाला माहिती आहे, पण 1.25 लाख लोकांपर्यंत जाण्याचं माध्यम तर बनावं लागेल. म्हणून तो आम्ही रास्ता रोको केला. महत्प्रयासानं एक नायब तहसीलदार आले, फोनाफोनी एसडीएम सोबत झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही 14 तारखेला तुमची कारखानदारांसोबत बैठक लावू. आता हे जे आंदोलन तुम्ही आता उभारले, रास्ता रोको वगैरे केले, माझी आजची माहिती अशी की तुम्ही क्रशिंग बंद पाडले. मराठवाड्यात हे पहिल्यांदा झालंय. पश्चिम महाराष्ट्रात हे होतं तर राजू शेट्टींचा मोठा प्रभाव होता, तिकडं मोठी आंदोलनं व्हायची. आता कर्नाटकात मध्ये मध्यंतरी बऱ्याच जाळपोळ झाली, ट्रॅक्टर जाळले, पण इथं तुम्ही काहीही न करता क्रशिंग बंद पाडली. हे काय केलंय तुम्ही नेमकं? 14 तारखेला एक बैठक लावली, मी तुम्हाला सांगितलं. त्या बैठकीमध्ये आम्ही भाव माहीत करून घेतला. त्या बैठकीमध्ये कोणीही जबाबदार लोक कारखान्याचे आले नाही. इंटरेस्टिंग की महसूलचं कोणीच आलं नाही. ती बैठक आम्हीच आमची कंडक्ट केली, मध्यस्थी आम्हीच करायचं, सूत्रसंचालन आम्हीच करायचं. आणि ती बैठक विशेष करून शेतकऱ्यांसाठी आम्ही खुली ठेवली. आणि शेतकऱ्यांसाठी खुली ठेवल्यानंतर शासनाच्या बेस रिकव्हरीनुसार भाव आला 2443.
शेतकऱ्यांना समोरच कळालं. 2443 आणि तोपर्यंत हंगाम चालू झाला होता. घृष्णेश्वर सारख्या साखर कारखान्याने 3121 दिला. तिकडं राजनीनं काल परवा 3000 दिला. पश्चिम महाराष्ट्रातली तुलना आतापर्यंत शेतकरी करत होते, परंतु आता उषाच्याच आणि पायथ्याच्या किंवा शेजारच्या कारखान्यांमध्ये 3000 3100 मिळतोय आणि आपल्याकडे 2400 मिळतोय. 700-700चा फरक. आणि मग सोशल मीडियाचा आम्ही वापर केला की तुमचा जाणारा ऊस गुणिले 700 रुपये करा, 600 रुपये करा. आणि मग शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना आकडे दिसायला लागले, फायद्याचे नव्हे तर आपल्या नुकसानीचे आकडे दिसायला लागले. आणि मग त्यानंतर परत आम्ही 19ला एक बैठक बोलवली की काय केलं गेलं पाहिजे. आणि मग नंतर काल जो रास्ता रोको झाला दिवसभर, ज्याला जवळपास 7 ते 8 हजार लोक जमले होते, तर त्या रास्ता रोको मध्ये आम्हाला असं वाटलं की प्रशासन यामध्ये कारखानदाराचं भावलं झालेलं आहे. प्रशासन आणि कारखानदार मिळून शेतकऱ्यांचं लूट करायचे ठरवतायत. आणि आता आपण जनतेला वेटीस धरण्यात अर्थ नाही. आम्हाला फक्त कारखानदारासोबत एक बैठक पाहिजे होती आणि तिथे जबाबदार लोक आले पाहिजे होते. आम्हाला एक संधी द्यायची होती की हे कितपत शेतकऱ्यांचं अजून एक वेळेस म्हणणं ऐकून घेतात, काही तोडगा काढतात. त्या दृष्टीने आज बैठक झाली थोड्या वेळापूर्वी. आणि मग कालच्या रास्ता रोको मध्ये जनता पण वेटीस धरल्यासारखं झालं होतं. 8 तास 7 तास झाले होते. अनेक अँब्युलन्स आम्ही सोडल्या आणि कुठंतरी ज्येष्ठ शेतकरी नेत्यांना हे पटलं नाही. पब्लिकनं पण आम्हाला सांगायला चालू केलं की आता आपण उठलं पाहिजे. आम्ही बेमुदत रास्ता रोकोचा कॉल दिला होता. काही जरी नाही म्हणलं तर 1000 शेतकरी त्या ठिकाणी बसून राहिले असते, पण तो आम्हाला कॉल मागे घ्यावा लागला. आणि तो आमचा डिसिजन खूपच चांगला ठरला. आणि त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचं कन्सेंट घेतलं, ठराव पास केला की क्रशिंग बंद करणार का. आणि क्रशिंग बंद केल्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीच्या सदस्यांनी शेतकऱ्यांना विनंती केली, बागायतदारांना, ऊसतोड कामगारांना, वाहन मालकांना. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ऊसाच्या सहसा पाठिंबा कोयता वाहनधारक देत नाही. पण आमचा जो कालचा रास्ता रोको होता त्याला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. आणि त्यांनी स्वतःहून कोयता बंद केला. कोयता बंद दिवसभर असल्यामुळे रात्री वाहनं कमी होते. वाहनं कमी असल्यामुळं मग आमच्या तरुण शेतकरी मित्रांना ती वाहनं विनंती करून वापस पाठवले. मग जी ऊस तोड झालीये, ज्या फळात ऊस तोडून पडलाय किंवा कारखान्यावर गेलाय, ह्यांचं काय विषय? हे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही का? ऊस उत्पादकाचं 100% ऊस उत्पादनाचं नुकसान होणार आहे. मग त्याच्या बाबतीत काय? आता यामध्ये कसं आहे, ज्यावेळेस असं काहीतरी जनतेमधून प्रतिक्रिया येऊन एक संघटन बनतं, त्या केसमध्ये त्याच्यात कोणाचाही कंट्रोल राहत नाही. आपण अनेक आंदोलनं अलीकडे शेतकऱ्यांना अगोदर आवाहन केलं होतं का की तुम्ही ऊस तोडी करू नका, आम्ही वाहन 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला कोयता बंद करायचा आहे आणि तुम्हाला आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, अशा प्रकारची आम्ही विनंती करतो. आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. पण त्याही पलीकडे जाऊन काही कारखानदारांच्या हस्तकांनी म्हणा किंवा नजर चुकीनं काय होतंय, किती शेतकऱ्यांना पण विश्वास नाही बऱ्याचना किंवा असे आंदोलन होतात, त्यांनी तो तोडला. तोडल्यानंतर काय, आता काल रास्ता रोको झाला, नवीन आम्ही कुणीतरी आंदोलन करतोय 4, 5, 7 वर्षात आणि 10-5 हजार शेतकऱ्यांना आम्ही ऍड्रेस करतोय भाषणांमधून. आणि अचानकच आजच्या बैठकीत काय होणार आहे आम्हाला माहिती आहे. काल रास्ता रोको 8-10 हजारांचा झाला, आजच्या बैठकीत निष्फळ ठरणार आहे. आणि मीन वाईल जर आम्ही कारखान्यांना वाहनं पोहोचू दिले असते आणि मग वाहतूक सुरळीत झाली असती, आम्ही काय करायचं होतं. आणि मग त्यामुळं आमच्या युवा मित्रांनी काल विनंती केली आणि काही ट्रॅक्टर्स वापरतात. आज तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होती, साखर कारखानदारांचे प्रतिनिधी होते, काही कारखानदारही तिथं होते. तिथं काय चर्चा झाली, काय तोडगा निघाला तुमच्या आंदोलनावर? आजच्या बैठकीचं यश हेच म्हणावं लागेल की या कारखानदारांना असं वाटत होतं ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. कारखाना म्हणजे मागचे 2 मीटिंग्स झाल्या, त्याला कोणीही कारखानदार आले नाही. आजच्या ह्याला 2 सहकारी साखर कारखान्याचे, एकाचे चेअरमन आले, लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचे, आणि दुसऱ्याचे व्हाईस चेअरमन आले. दुसऱ्या कोणा कारखान्याचे? अनेक कारखान्यांचे काही कर्मचारी आले, पण एमडी काय आले नाही. थोडस त्या ठिकाणी इंट्रोडक्शन तेवढं फार झालं नाही, जिल्ह्याभरातले लोक होते. आज प्रामुख्यानं चर्चा अनेक मुद्द्यावर झाली, पण आमचा प्रमुख मुद्दा होता भाववाढ. त्याच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचं लिमिटेशन स्पष्ट केलं की मी FRP ह्या विषयाच्या पुढे जाऊ शकत नाही आणि त्या दृष्टीनं तुम्हाला जर माझी काही मदत पाहिजे असेल तर मी करायला तयार आहे. आणि प्रामुख्यानं आमची मागणी काय आहे, 3000 रुपये भाव मिळाला पाहिजे पहिली उचल आणि 4000 रुपये
अंतिम दर. ओके. जर आपण ह्या भावावरती चर्चा करायला बसलो, तयारी जर असेल त्यांची, तर काहीतरी तोडगा निघेल. परंतु त्यांची तयारी बिलकुल नाहीये चर्चेची. ते फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केलंय आणि मीडियामध्ये तिसऱ्या वेळेस जाऊ नये की तिसऱ्या वेळेस कारखानदार गैरहजर राहिले, फक्त एवढ्या कारणासाठी ते आज हजर होते. ओके. त्यांनी कोणत्याही प्रकारे या भाववाढीवर चर्चा केली नाही. फक्त त्यांनी एकच सांगितलं की केंद्र शासनानं जी काही FRP आम्हाला 3550 दिली आहे, त्या 3550 FRP ला 9.5 जर गुणलं, म्हणजे 9.5 नुसार जर ती FRP ठरवली तर ती 3290 येते. 9.5 रिकव्हरीचा आकडा आहे, 10.25 हा रिकव्हरीचा आकडा आहे. प्रेक्षकांसाठी मी सांगतो की 1 टन ऊस गाळप केला आणि त्यामधून जर 102.5 जर साखर मिळत असेल तर त्याला म्हणायचं 10.25चा उतारा. जर त्याच्यामधून 95 किलो साखर मिळत असेल तर त्याला म्हणायचं 9.5चा उतारा. FRPचा कायदा काय सांगतो की 9.5च्या उतार्याला 3550 रुपये शेतकऱ्यांना अदा करावे लागतील, ऊस, वाहतूक, तोडणी वगैरे सगळं कट करून. आणि जर त्याच्या पुढे 1 पॉइंट वाढला तर 345 रुपये त्या 3550 मध्ये वाढवावे लागतील. आणि जर 1 पॉइंट कमी झाला तर 346 रुपये कमी करावे लागतील. तर त्यातही 9.5च्या खाली जर जात असेल 10.15 पासून तर कमी करता येणार नाही. मग मागच्या वर्षीचा एक GR आहे, या वर्षीचा, त्याच्याप्रमाणे 9.5च्या खाली जाता येणार नाही. तुम्हाला सुरुवातीला काहीतरी शेतकऱ्यांना सांगण्यासाठी 9.5 प्रमाणे. असा बी आरोप करते शेतकरी बऱ्याच दिवसापासून, हे मी पण ऐकतोय. खरं काय खोटं काय आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचं मला, की हे कारखानदार जे आहेत ते ऊसातही काटा मारतात आणि रिकव्हरी चोरतात. ह्याच्याबद्दल तुम्ही काय? खूप महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला. यामध्ये खरं पाहिलं तर बिझनेस म्हणल्यानंतर कोणीही हे करणार, पण किती करणार याला काही लिमिटेशन. बिझनेस मध्ये चोरी कशी अलाउड आहे? नाही, चोरी नाही. तुम्ही नफा, एखादं प्रॉडक्ट विक्री करतोय आपण, त्याच्यावर 2 रुपये जास्ती गिरायकाकडनं मागून घ्या, 100%. चोरी नाही करू शकत. त्यामधून चोरी नाही करू शकत, नाही मारलं पाहिजे. मॅनिप्युलेशन करतात ते काय करतात? 1 टन ऊसाचं गाळप झालं, 1 टन ऊसाचं गाळप झाल्यानंतर जर साखर 102.5 निघत असेल तर त्याला 102.5 दाखवली पाहिजे, म्हणजे 10.5चा रिकव्हरी दाखवली पाहिजे. याच्यावरती कोणाचंही लक्ष नाही. हे काय सांगतात, हे ऑनलाईनला आम्हाला प्रसिद्ध करायचं. ऑनलाईन कोण प्रसिद्ध करतं? हेच कम्प्युटरला एंट्री करतात, ते प्रसिद्ध होतं. बरोबर. उतारा तयार होतो, साखर तयार होती शेतामध्ये. कारखानदारांचा युक्तिवाद आम्हाला पटतो, नाही पटत असं नाही, की साखर ऊसात म्हणजे शेतात तयार झाल्यानंतर कारखान्याला जाईपर्यंत ती काय होते, त्याच्यामध्ये थोडासा फरक येऊ शकतो. बरोबर. परंतु किती फरक येऊ शकतो? आपण आम्हाला मदत केली अतिरिक्त ऊसामध्ये. आपण मदत केल्यानंतर बीड जिल्ह्यातला बहुतांश ऊस गाळप होण्याला मदत झाली. भाव किती मिळाला हा वेगळा विषय. तर त्या वर्षी ऊस 14 महिन्याला गेला, 16 महिन्याला गेला. कार्यक्रमच्याच क्लिपिंग्स आहेत, बरोबर. मग यांचं म्हणणं आहे की ऊस कधी लवकर जातो, कधी उशिरा जातो. पश्चिम महाराष्ट्राचा युक्तिवाद केला तर ते म्हणतात तिकडे 8 साली ऊस असतो. मग ज्या वेळेस ऊस अतिरिक्त गेला त्यावेळेस तर रिकव्हरी वाढायला पाहिजे होती की नाही? बरोबर. ठीक आहे, 13 नसेल होणार, पश्चिम महाराष्ट्र एवढी होणार असेल तरी 9.5 कशी? त्यावेळेस तर साखर जास्त निघायला पाहिजे होते. 130 किलो नसेल निघत, 110 किलो, 111 किलो. परंतु साखरचा उतारा त्या वर्षी 9.5च्या आसपास. मागच्या वर्षी एका कारखान्याचा 10.07 आहे, त्याच्याच लगतच्या कारखान्याचा 10.21 आहे. एकाच ठिकाणची ऊस दोन्ही कारखान्याला जातो, 20 पॉईंट कसा फरक आहे? म्हणजे हे साखर उतारा चोरतात आणि ते चोरण्याचे अनेक फायदे आहेत कारखानदार. हे प्रकार जास्त बीड मध्ये होतात का पूर्ण मराठवाड्यात होत आहेत? कारण मी जर बघितलं तर तिकडे लातूर साईडला ऊसाचे दर खूप चांगे आहेत. त्याला अजून एक युक्तिवाद आहे. ते काय सांगतात कारखानदार, की याला लो रिकव्हरी झोन मध्ये आपला हे येतो, भाग येतो, आणि आपल्याकडे रिकव्हरीच कमी येते, असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुमच्यामधून हा काय मातीतला फरक आहे, पाण्यातला फरक आहे? कारण आपल्याकडे जो ऊस पिकतो तो जायकवाडीच्या पाण्यावरच पिकतो. इथली काळीची सुपीक माती आहे, ह्याच्या सारखी सुपीक माती नाही असं म्हटलं जातं. अगदी बरोबर बोललात तुम्ही. परंतु त्यांचा युक्तिवाद खराही धरू. तुम्ही आणखी एक पॉइंट खूप चांगला उपस्थित केला मुद्दा. तिकडं जर हाय रिकव्हरी झोन असेल कुठे, पश्चिम महाराष्ट्र, पण लातूरला तेच सांगतो ना मी, इकडे बळीराजा ॲग्रोला, समृद्धी साखर कारखान्याला, तिकडे टोपे साहेबाचा कारखाना बाजूला, त्यांचा 11.89 पर्यंत रिकव्हरी आहेत ह्या लोकांच्या.
म्हणजे त्याच्यामध्ये 11.89चं रिकव्हरी. आपण खेळतोय कुठे? 10.07, 10.21, 9.5, 9.17. म्हणजे ह्याच्यामध्ये सरळ सरळ कोणत्याही शास्त्रज्ञाची गरज नाही. एक तर रिकव्हरी मध्ये चोरी होतीये किंवा तुमचं खूप मोठं मिसमॅनेजमेंट ऊस नेण्यामध्ये आहे. एक तर तुम्ही खूप लवकरचा 4-5 महिन्याचा ऊस नेताय, असंच असेल ना? तसंच सर. किंवा मग तुम्ही 20 महिन्याचा ऊस नेताय, 18 महिन्याचा ऊस नेताय. 4-5 महिन्याचा ऊस तर नेला, संचालकाशिवाय कुणाचा नेला नसेल कारखानदार. तेच म्हणणं आहे की हे असं नाहीये, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे की रिकव्हरी मध्ये हे असलं पाहिजे. आजच्या बैठकीमध्ये तो मुद्दा चर्चेला आला होता. जिल्हाधिकारी म्हणले की त्याच्यावरती एक कमिटी बसून त्याची आपण इन्क्वायरी करू, SOP तयार करू. त्याच्यात आम्हाला फार इंटरेस्ट नाहीये. आम्ही आमच्या शेतामध्ये रिकव्हरीचं चेक करतो. 13 भरते ब्रिक्स मीटरवरती, 12 भरते, 14 भरते, आणि कारखान्यात गेली की ती 9.5 होते. म्हणजे रिकव्हरीचा प्रवास 13 पासून 9.5 पर्यंत हा इतका फास्ट आहे की हा तास, 2 तास, 4 तासातच आहे, कधी कधी 6 तासात आहे. तर हे प्रेक्षकांनी पण समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट हे का करायचंय? तुम्हाला रेकॉर्डवर असलेल्या प्रत्येक गोष्टीला किती टक्के GST आहे? 5% पासून 18%. तुमची जी आज बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांसोबत, या बैठकीमध्ये काय निर्णय काय झाला शेवटी? परत काय आहे, ऊसाच्या भावाच्या इतर सुद्धा काही कळीचे मुद्दे होते. काय? 265-10,001 ची नोंद कारखाने घेतल्यासारखी दाखवतात, घेत नाही. तर त्यावरती निर्णय झाला की कारखाने स्वतः लेटर देतील शेतकऱ्यांना की आम्ही 265 ची नोंद घेतोय. त्यानंतर रिकव्हरी, चोरी आणि काटामारीचं जे कॅलिब्रेशन आहे त्याच्या बाबतीत एक संहिता जिल्हाधिकाऱ्यांनी बनवायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ते पथक नेमून रेड मारण्याचं प्रयोजन करणार आहे. कलेक्टर स्वतः करणार आहेत किंवा कोणी तत्सम अधिकारी नेमतील. त्यानंतर 2022-23 ला आपल्याला माहित असेल की लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्यानं 2700 रुपये भाव देऊ असं आमदार साहेबांनी घोषित केलं होतं. दिला का? नाही. 2651 दिला. त्यातही 100 रुपये आपण आपल्या प्रयत्नानं, आंदोलकांच्या प्रयत्नानं मिळाले. 49 बाकी होते. आज त्यांनी ते मान्य केलं की आमच्याकडे बाकी आहेत. आतापर्यंत ते उत्तर द्यायला तयार नव्हते आणि ते आम्ही ह्या हंगामामध्ये अदा करू. आता तो परत आणखी एक लढाईचा मुद्दा आहे की हे 49चं व्याज घ्यायचं का? आणि यामध्ये एक चर्चा मुद्द्याला म्हणजे मीच तो मांडला होता जिल्हाधिकारी साहेबांसोबत की आम्ही आंदोलन केले, आमच्यावर गुन्हे नोंद झाले, यांनी FRP अदा केली नाही किंवा ह्यांनी म्हणलेले 49 रुपये अदा केले नाही, तुम्ही ह्यांच्यावरती गुन्हे नोंद करणार का? त्याच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी उडवाउडीची उत्तर दिली. त्यांच्याकडे त्याच्यासाठी काही उत्तर काय म्हणले, काय पण उडवाउडीची झालं ते झालं. आता इथून पुढे आपण करू ते द्यायला तयार आहेत. आणि दुसरा एक मुद्दा उपस्थित केला की ह्यांनी भाव जाहीर नाही केला, ह्यांनी बैठकीला दांडी मारली. तर त्या पण म्हणत होते मग हे जर विषय काढत राहिलो आपण तर मग कसं होणार वगैरे. आणि त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी चिडले. शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना ते शिस्त शिकवू लागले. इतके लोक बोलले तर जमणार नाही, असं नाही तसं नाही. मुळामध्ये आम्हाला जर ह्या गोष्टी येत असत्या, आम्ही कशाला ह्या बाकीच्या गोष्टी मध्ये पडलो असतो. हे आंदोलन मूलतः खऱ्याखुऱ्या शेतकरी पोरांचे. ते शेती करणार का व्यवस्थित बसायचं बघणार, कधी बोलायचं कधी थांबायचं, कोणत्या मुद्द्यावरती बोला. रांगडे शेतकरी पोर आहेत. ते तावानं बोलू लागले जिल्हाधिकाऱ्यांना, ते आवडलं नाही. मैंने आपको इतका वक्त दिया, ऐसा हुआ वैसा हुआ, आणि तन उठून जाऊ लागले. आम्ही बहिष्कार टाकला बैठकीचा. आणि मेरे पास टाइम आहे. त्यांना अजून ह्या विषयाचं गांभीर्य जिल्हाधिकारी साहेबांना दिसत नाही. तुम्ही खूप गांभीर्यानं ह्या प्रश्न आम्हाला विचारतायत की मराठवाड्यामध्ये हे पहिल्या वेळेस कसं केलं. हे बघा, कुणीतरी भाडोत्री लोक आणून हे करण्याचा प्रकार नाहीये. मनात असलं ना, स्वतःचे शेतकरी स्वतः सुद्धा भावाचं सुद्धा ट्रॅक्टर जाऊ द्यायनात. जे आधी भावकीत भांडत होते ते सख्या भावाचं ट्रॅक्टर फडाच्या बाहेर पडू द्यायनात. ते म्हणतात ऊस उभा राहू दे, पण एका ट्रिप माग 5-10 हजाराचं नुकसान कशाला सहन करतोस. आणि मग भाऊच भावाचं ट्रॅक्टर रोखायला लागल्यानंतर आम्हाला काय रोखायची गरज आहे. युवा शेतकरी संघर्ष समिती हे पहिल्यांदा झाले का? तर ते ह्याच्यामुळे झाले की तुम्ही किती अन्याय करणार, किती साम्राज्यवाद करणार. एखाद्या घरची मांजर जरी तुम्ही कोंडली याच्यामध्ये रूम मध्ये, एखाद्या खोलीमध्ये, आणि तिला तुम्ही मारायला लागले तर ती नरड धरणारच आहे ना एक ना एक दिवस. तुम्ही इतका अन्याय केला, राजकीय दबावापोटी ऊस नेतोय म्हणून तुम्ही इतकं प्रेशराईज केलं शेतकऱ्यांना, त्याच्यात त्यांनी धन्यता मानली. किती दिवस?
कार्यारम सारखे डिजिटल मीडिया आहे आज. लोक सोशल मीडियाला ट्रेंड करतायत. पोरं सगळी पोरं हुशार झाली ना. बरोबर, पोरं हुशार झाली. इथं बसून मुख्यमंत्र्यांना ट्रोल करतायत. तुम्हाला का नाही करणार? आणि कारखान्यांची संख्या जास्त झाली. उत्स्फूर्त पद्धतीने बंद पाळला. तर त्यांना ती गोष्ट लक्षात आणून देत होतो आम्ही की तुम्ही ह्याला सिरियस घ्या. परंतु आजही जिल्हाधिकारी साहेब या बाबतीत तेवढे सिरियस आहेत मला वाटत नाही. आणि त्यांना कारखानदारीतला अभ्यास नाहीये. एकतर कम्युनिकेशन गॅप आहे. शेतकऱ्यांची पोरं मराठीत बोलत होते, त्यांचं हिंदी मध्ये बोलत होते, थोडंफार मराठीमध्ये पण बोलत होते, परंतु त्यांना तेवढं मराठी ज्ञात नाही. त्यांनी चांगला प्रयत्न केला. आम्हाला त्यांच्या प्रोफेशनवर जायचं नाही. त्यांचा चांगला प्रयत्न होता समजून घेण्याचा, परंतु कारखानदारी मधले ते नाहीयेत. रेग्युलर बैठका होणं अपेक्षित असतं शुगर केन ऍक्ट अंतर्गत. त्या प्रसिद्ध होणं अपेक्षित असतं, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं ही बैठक फक्त सोपस्कार झाला. याच्यावरती ऍक्च्युअल जो आमचा मुद्दा आहे, खराखुरा मुद्दा, घामाचे दाम, त्याच्यावरती खरीखुरी चर्चा झालीच नाही. कारखानदार बैठकीला आले होते, त्यांची काय भूमिका राहिली या सगळ्याच्यात? कारखानदारची एकच भूमिका राहिली, त्यांनी थोडंसं कलेक्टर साहेबांचं त्यांच्या दृष्टीचं ज्ञान अवगत केलं. बाकी ते सांगत होते की लो रिकव्हरी कशी आहे, सॉइल इथली कशी रिकव्हरीसाठी पोषक नाही, FRP प्रमाण आम्ही 2443 देऊ शकतो, त्यातही MSC बँक टॅगिंग नुसार आम्हाला 2300 रुपये देते, मग आम्ही पहिला हप्ता कुठून द्यायचा, आणि मग आमच्यावरती गुन्हे नोंद होतात. आणि त्यांना शासनाचा GR आहे की ऊस घेऊन गेल्यापासून 14 दिवसामध्ये पेमेंट करायचं. तर त्यांनी पेमेंट केलं का, हा मुद्दा उपस्थित आणला. ठीक आहे, भाव आमचा कसा जाहीर होईल, आतापर्यंत तुम्ही कधी भाव जाहीर नाही केला, यावर्षी भाव नाही जाहीर केला तुम्ही, पण जे काही बँकेनं दिले तुम्हाला ते तुम्ही का नाही टाकले शेतकऱ्यांना पैसे? मग एक कारखानदार म्हणले की नाही, तुमचं आंदोलन चालू होतं आणि म्हणूनच आम्ही ते पैसे दिले नाही. म्हणजे निमित्त शोधलं आणि असेच निमित्त ते शोधत होते. एक कारखानदार उच्च शिक्षित दाखवत होते. मला त्यांचा निषेध करावा वाटतो. एक म्हणजे ज्येष्ठ नेते, शेतकरी चळवळीतले शेतकरी नेते कालिदासजी आपेट जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारत होते. तू महिमे थोडस झालं, नाव घेतो ना काय, लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय वीरेंद्र सोळंके, त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ऍड्रेस करून बोलायचं ना आपण. थेट कालिदास आपेटांना त्यांनी विचारलं, तुमचं शिक्षण किती, तुम्हाला कितपत माहिती आहे ह्याच्यातलं? ही पद्धत आहे बोलण्याची. आयुष्य गेलं. मी काय म्हणतो, कालिदास आपेटांच्या ऐवजी 18 वर्षाचा शेती करणारा पोरगा असू द्या, हु गेव यू दिस राईट टू आस्क समवन अबाउट हिज एज्युकेशन? तुम्ही तुमचं मॅन्डेटरी डिस्क्लोजर्स मध्ये करता का किती एज्युकेशन आहे? तुम्ही स्वतःचा शिक्षणाचा बडेजाव इथं आणू नका. आम्ही US कॅनडाला आयुष्य घातलेलं आहे, आम्ही पण उच्च शिक्षित इंजिनिअरिंगच्या डिग्र्या घेतलेल्या आहेत. आम्ही नाही कधी तुम्हाला विचारलं. आम्ही विचारलं प्रकाशदादाचं शिक्षण काय, मोहनदादांचं काय, NSL शुगरच्या ह्याचं काय. आम्ही तुम्ही आमच्या कारखानदारीचं नेतृत्व करताय, निमूटपणे आम्ही सहन करत आलो. तुम्ही मानता आणि तो देता आणि तो भाव विश्वासानं घेत आलो. ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं 49 जाहीर करून तुम्ही तो देत नाही, त्यावेळेस पासून आम्ही तयारीला लागलेलो आहे. हे आंदोलन अचानक झालेलं नाही. याच्या 4 वर्ष झालं आम्ही तयारीत होतो. ठीक आहे, आम्हाला रिस्पॉन्स आता मिळाला, परंतु एकदा ऊस अतिरिक्त झाला, त्यानंतर मराठा आंदोलन होतं. मोठ्या प्रमाणावर शेती मराठ्यांना आहे, ओबीसीना सुद्धा आहे, पण ओबीसींची पण तरुण पोरं ओबीसी आंदोलनात होते. शेतकरी आंदोलनाला फारसा स्कोप नव्हता. आता यावर्षी भावाची तफावत झाली. ओबीसी आणि मराठा आंदोलन थोडस ते त्यांच्या मुद्दे काही निकाली निघालेत किंवा स्टेटस को मेंटेन आहे म्हणून ते थोडस थांबलेलं आहे. शेतकरी चळवळीत कुठून आले हे मुद्दे? कोणते? ओबीसी मराठा याचं काय? तसं नाही. हे बघा, आपल्याला हे मान्यच करावं लागेल. मनोज दादा जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये कुणीतरी होतं ना, मग त्यांचा दिवस तिकडे जातोय म्हणल्यानंतर शेतकरी आंदोलनात कसे येणार? ओबीसी समाजातली पोरं तिथं जातात म्हणल्यानंतर शेतकरी आंदोलन. जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो त्यावेळेस असंच ग्राह्य धरण्यात येते किंवा सगळ्या समाजाच्या सगळ्या जातीच्या लोकांनी. आम्हाला त्यावेळेस हे मुद्दा घ्यायचा होता. आम्ही बऱ्याच वेळेस विम्याचं अनुदानाचं आंदोलन करतो, अनेक सोयाबीन कापसाच्या खरेदीचं आंदोलन करतो. आम्हाला 2 वर्ष रिस्पॉन्स नाही मिळाला ना. अजून बोलता बोलता एक विषय आला की तिथे कारखानदार प्रतिनिधींनी सांगितलं की इथल्या माती खराब आहे किंवा काय जे असेल ते, त्यामुळे रिकव्हरी येत नाही म्हणले. पण मला असं अनेकदा जाणवलं की आपल्याकडे जेव्हा जेव्हा अतिरिक्त ऊस होतो त्यावेळेस आपल्या ऊसावर आजूबाजूचे 30 ते 40 कारखाने चालतात.
त्यांना त्यावेळेस आपल्याकडचा ऊस जातो आणि त्यावेळेस तिथे रिकव्हरी निघते, मात्र इथं निघत नाही. हे गणित तुम्ही सांगितलं नाही का जिल्हाधिकाऱ्यांना? सांगितलं. अजयनं महत्वाचा मुद्दा मांडला, बुरांडे साहेबांनी सुद्धा मांडला. आत्ताच एक आंबालिका कारखाना आलाय, गेवराई मधून ऊस नेतोय, 270 किलोमीटरला ऊस नेतोय, एक रकमी 3,000 रुपये भाव देतोय. अच्छा, मग त्या पद्धतीने जर बघितलं 270 ची HNT कॉस्ट बघितली तर 1100, 1500, 1400 जाईल. म्हणजे 3,000 रुपये तो देतोय आणि हे 1400 रुपये खर्च. तुम्ही हे आंदोलन करण्यापूर्वी कारखानदारांना कधी फोन केलाय? प्रकाशदादा असतील, अमरसिंह पंडित असतील, किंवा जे जे कारखानदार असतील, इकडे संदीप क्षीरसागर आहेत, तिकडे पंकजा मुंडेंचा आता तो नवीन बोत्रे पाटील आले, तर रमेश आडसकर आहेत, सगळ्या कारखानदारांना कधी एखादा कॉल करून तुम्ही किंवा आमचं असं असं म्हणणं, तुम्ही एकदा एकत्रित या आणि आम्हाला काय ते तुमचं सांगा, असं काही कॉल केला? आम्ही निवेदन दिलं होतं. आम्ही निवेदन दिलं होतं. आम्ही प्रत्येक टप्प्याचे निवेदन SDM ला दिलेले आणि CC त्यांनाही केलेले. फक्त एकदा सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचं आम्हाला निवेदनाला उत्तर प्राप्त झालं, परंतु ते भावावर काहीच बोलले नाही या वर्षीच्या. ते मागच्या वर्षीचा आम्ही FRP 100% कसा अदा केला एवढंच त्यांनी सांगितलं, आणि आता त्याच्यातला 49 निघाला. म्हणजे आम्ही कोणाला हे केलं नाही असं नाही, पण आपण अधिकारिकरित्या बोलणार कोणाला? आपण मॅनेजिंग डायरेक्टरलाच आधी हे करू शकतो ना, पत्र देऊ शकतो. आम्ही त्या पद्धतीने पत्र दिलेले आहे आणि त्याचे इनवर्ड्स आहेत आमच्याकडे सगळ्यांचे, परंतु त्यांनी काही रिस्पॉन्सच दिला नाही 2-3 ह्याला. पण आता हे तुमचं आंदोलन सुरू आहे, सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत आंदोलनात, कारखानदारांकडे शक्ती खूप मोठ्या प्रमाणावर असते, सगळीच शक्ती त्यांच्याकडे, तन मन धन जे काय असायचं ते सगळं वापरणार, पोलीस बळ वापरणार. अशा वेळेस मला वाटतं की हे आंदोलन चिरडून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. जे इतिहासात घडलं तेच आपण सांगितलं, परंतु इतिहासात काय घडलं तर कारखान्यावरती ठिया व्हायचा. बरोबर. आणि कारखान्यावरती ठिया व्हायचा तर गावगुंड पाठवायचे, शेतकरी शेतकऱ्यांच्या विरोधात घालायचे, आणि कारखाना एक असल्यामुळे शेतकरी घाबरायचे, आंदोलक, ते आंदोलन मोडीत निघायचं. आता विषय काय आहे? आता आंदोलन त्यांच्या ठिकाणी चालूच नाहीये. आंदोलनाचं ठिकाण आहे आमचा फड. आंदोलक कोण आहे? आम्ही. आणि बागायतदार कोण आहे? आम्हीच. काय दबाव आणणार आहेत ते? आणि किती लोकांना दबाव आणणार आहे? जगदीशवर आणू शकतील का? अजयवर आणू शकतील, कॉम्रेड अजय बुरांडेवर आणू शकतील. पोलिसांनी परवा आम्हाला अटक करण्याची तयारी चालवली होती. त्यावेळेस युवा शेतकरी संघर्ष समितीने आपत्कालीन मिटिंग घेतली आणि त्यामध्ये असं ठरलं की आपल्याला सर्वांना अटक झालं तरी शेतकरी याचं नेतृत्व करतील. त्यामुळे हे आंदोलन इतकं पुढे गेलेलं आहे, त्यांच्या अजून प्रशासनाच्या लक्षात नाही, कारखानदारांच्या लक्षात नाही, त्यांनी सिरियसच घेतलं नाही, त्यांनी अजून सिरियस घेतलेलं नाही. आज थोडं सिरियस घेतलं त्यांनी, परंतु ते भावावर आले नाही. त्यांनी सिरियसनेस कुठपर्यंत घेतला? आपलं नुकसान होईल. लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखान्याचे तेलगावचे चेअरमन तावातावाने आजच्या बैठकीत म्हणत होते, याचं कोण देणार नुकसान, याचं कोण देणार? शेतकऱ्यांचं इतक्या वर्ष झालं नुकसान, त्याचं कोण देणार? आणि मग ते प्रश्न विचारत होतो, पण ते तू मयमय होईल ना. 1 to 1 आम्हाला त्यांच्याशी भांडायचं नाही, आमचं त्यांचं काय वैयक्तिक वैर नाही. परंतु ते काय म्हणत होते हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांनी किती जरी ठरवलं तरी हे आंदोलन आपापसात शेतकऱ्यांनी ठरवलं की हे ऐकत नाहीत किंवा अन्य काही कारणानं उशीर होतोय तर वेगळा निर्णय केला जाऊ शकतो. किंवा हे 3,000 म्हणतायत, आम्ही 3,000 म्हणतोय, ते 4,000 म्हणतायत, काहीतरी तोडगा निघतोय. आणि ज्येष्ठ शेतकरी नेते कोल्हापूर मधले आम्हाला काही मार्गदर्शन करतायत की पहिल्या टप्प्यात ह्या वर्षी मिळते तर घ्या. अशा केसमध्ये काही होईल ह्याच्यामध्ये. त्यातही सगळ्यांशी चर्चा करून, बंद खोलीत चर्चा करून मी जगदीशनं काहीतरी ठरवलंय. किती 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 भाव घ्यायचा तुमच्या डोक्यात? पहिली चल आम्हाला असं वाटतं की 3,000 रुपये आम्हाला मिळाली पाहिजे आणि अंतिम बिल 4,000 रुपये मिळालं पाहिजे. सगळ्यात जास्त कोणता कारखाना देतोय? आता एक महाराष्ट्रामध्ये दालमिया शुगर्स आहे, 3600 मला वाटतं 40च्या आसपास काहीतरी, 3640 प्रति टन. आणि मराठवाड्यातला काल परवा ग्रशनेश्वर शुगर्स गाडगे पाटलांचा कारखाना आहे खुलताबादचा, त्यांनी आतापर्यंत उच्चांकी 3121 बिल अदा केले. जाहीर नाही केलं, अदा केलंय. त्याच्यामुळे तो हायेस्ट आहे. काल रांजणीच्या आपल्या बीबी ठोंबरे साहेबांनी सुद्धा 3,000 रुपये देण्याचं पत्रक काढलं. इथल्या कारखानदारांनी हा दराचा विचार केला पाहिजे. निदान किमान 3,000च्या जवळपास आलं तर ते जवळ यायले आपल्या. हे नाही जवळ आले ते, पण 3,000 दर आपल्या माजलगावकडे सरकायला लागलाय. आता रांजणीच्या म्हणजे एनसाई शुगर्स, नॅचरल शुगर्स अँड अलाइड इंडस्ट्रीजनं केलं. आता ते
बजरंग बाप्पा सोनवणेंचा जो येडेश्वरी कारखाना आहे हो. त्यांनी केलं, आज दर जाहीर केला. किती केला त्यांनी 3,000 रुपयाचा दर जाहीर केलाय, परंतु आम्ही त्याचं समर्थन अजून केलेलं नाही. ओके. आम्ही आज दुपारी सांगितलं होतं की जर तेलगावनं पण हे आपलं केजनं पण नाही जर जाहीर केलं तर आम्ही केजचे सुद्धा पुरवठा रोखणार. ओके. मग आमच्या आंदोलनाचं यश म्हणा किंवा ते कदाचित जाहीर करणारच असते. आम्हाला काय म्हणजे अनवॉन्टेड क्रेडिट घेण्यात काय अर्थ नाही. त्यांनी आज जाहीर केला, परंतु आम्हाला फोन आले यांनी हे जाहीर केलंय, त्यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट वगैरे करायच्या का. आम्ही सांगितलं इथं कागदावरती सगळं चालतं, त्यांनी जर लेखी जाहीर केला असेल तर त्यावेळेस युवा शेतकरी संघर्ष समिती त्याचा अभ्यास करेल की पहिला हप्ता कितीचा देणार आहे, पहिली उचल, ते सगळं 3 मध्येच गुंडाळणार असतील पुन्हा फसवणूक आहे ना. फसवणुकीच्या बाबतीत आता आम्ही हे झालेलो आहे, फसवणूक सहन करण्याच्या, माहित करून घेण्याच्या सराईत झालेलो आहे. आम्ही शेतकरी चळवळीत लोक, कर्जमाफीत आमची फसवणूक होते, मागच्या कर्जमाफीत होते, आदिवासींच्या जमिनी नावावर करून द्यायच्या, कसणाऱ्यांच्या नावावर जमिनी करा त्याच्यात फसवणूक होती. त्यामुळे ते आम्हाला पक्क कळालेलं आहे. तर समितीने असा निर्णय घेतला आमच्या की तुम्ही काय करा, लेखी द्या, त्याच्याशिवाय आम्ही समर्थन करत नाही आणि अभिनंदनही करत नाही. परंतु 3,000चा आकडा आला की नाही तिथपर्यंत, आता तो खाली सारखायला पाहिजे. तो लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखाना एक पालक म्हणून, जुना कारखाना म्हणून त्यांनी ते दिला पाहिजे. त्याचं अनुकरण बाकीचे करतील ना. बरोबर आहे, त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. याचं क्रेडिट घ्या ना. माझी तयारी आहे. समजा चेअरमन कुणी जरी असले तरी हे कारखानदारीमध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहित असतं कारखाना कोण चालवतो. प्रकाशदादांना विचारल्याशिवाय कारखाना चालणार आहे का. प्रकाशदादांचा सत्कार करू ना. आता ह्या सगळ्या आंदोलनाचं पुढचं स्वरूप कसं असणार आहे तुमचं नेमकं? पुढचं स्वरूप म्हणजे आताच एक बैठक झाली. आंदोलक समजा तुमचं सगळं आंदोलन मुळीत काढण्याचे प्रयत्न होणार पहिल्यांदा, तरी तुम्ही टिकले तर म्हणतो मी, जाणीवपूर्वक शब्द वापरला, कारण हे कारखानदार अनेक चळवळी यांनी मोडीत काढल्यात आतापर्यंत. त्यांना आतापर्यंत म्हणजे गेल्या 30 वर्षात तुम्ही खंबीर भेटले, तरुण पोरं हुशार झाले, सोशल मीडियानं हुशार केले, आपली लूट कशी होती ते त्यांना कळलं म्हणून हे हुशार झाले. पण हे त्याच्यातही यांनी जर तुमचं आंदोलन दाबलं किंवा दाबण्याचा प्रयत्न केलाय पुढं, तर ह्याचं काय स्ट्रॅटेजी काय ठरली पुढे? स्ट्रॅटेजी आम्ही एवढ्या ताकदीनं ह्याच्यात उतरलोय, कुठल्याही आगाऊच्या वल्गना आम्हाला करायच्या नाही. मुळामध्ये आमची लढाई भावाची जरी असली तरी आमचे इंटरनल टार्गेट समितीचे सेट आहे. ते टार्गेट काय आहे? भावाची आम्हाला रेस करायची आहे का 100% करायची, पण आम्हाला रेस करायची आहे जनसमर्थनाची. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जनसमर्थनाच्या आधारावरती आंदोलन होतं आणि त्याच्या आधारावरती भाव मिळतो. तर आमची तयारी जनसमर्थन बांधण्याची जास्त आहे. पब्लिक फेसिंगला आम्ही काय मानतोय, भाव पाहिजे का 100% पाहिजे, परंतु जनसमर्थन आम्हाला प्राप्त करायचंय. याच्यासाठी आमचा लॉंग टर्म प्लान आहे. आम्हाला बिलकुल घाई नाहीये. आम्ही 5 वर्षाचा प्लान आखलेला आहे. त्यामुळे यावर्षी खरं पाहिलं तर अनपेक्षित आहे आमच्यासाठी सुद्धा. आम्हाला हे अपेक्षित नव्हतं की आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावरती रिस्पॉन्स मिळेल आणि शेतकऱ्यांची पोरं हे आंदोलन हातात घेतील. आम्ही ठरवलं होतं की किमान 3ऱ्या वर्षी आपल्याला क्रशिंग बंद करता येईल, पण आम्ही क्रशिंगची हाक दिली आणि ती यशस्वी होताना दिसते. आता तुम्ही विचारलेला प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. अनपेक्षित ते घडलेलं आहे आणि मग अपेक्षित ते का घडू नये? अनपेक्षित काय घडलंय? क्रशिंग बंद आहे. आणि अपेक्षित काय? कारखानदार आमचं आंदोलन मोडीत काढणार. तर आमच्या काही ठरलेल्या स्ट्रॅटेजीज आहेत, माफ करा पण ते आम्हाला उघड करता येणार नाही. पण आता एक सगळं तुम्ही आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने उभं केलं मी पाहतोय खूप. पण असेही काही लोक आहेत, मी पाहतो तुमच्याही आंदोलनाखाली त्यांनी तुम्हाला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती की नाही यांना निवडणूक आल्यात कीच हे आंदोलन सुचतं किंवा काय. बरंच आहे काही तितकं, म्हणजे मी फेसबुकवर सध्या इतका ऍक्टिव्ह नाही, पण मला दिसलं ते. म्हणून आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की काय तुमचं असं काही राजकीय हेतून प्रेरित आहे काही आंदोलन? त्या लोकांना सांगा, जे तुम्हाला ट्रोल करतात त्यांना सांगा. राजकीय मला तुमचा हेतू प्रामाणिक आहे याच्यात नो डाऊट, 100% मला माहिती तुम्ही शेतकरी हिताची चळवळ आखली. आता बघा, प्रबळ पक्ष जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत. प्रबळ पक्ष कोणते आहेत? घड्याळ आमच्याकडे, अजित पवार दादांचा राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी. मुळामध्ये माझी विचारधारा भारतीय जनता पार्टीच्या
बाजूची नाहीये, मी डाव्या पक्षातून आलो. तुलनेनं मी पक्षाच्या जरी बाहेर असलो तर मला जवळचे कोण आहेत? अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. तो महामूर्खच असेल की जे तिकीट वाटणार आहेत त्यांच्या विरोधात आंदोलन करेल. राजकीय दृष्ट्या जर प्रेरित असतं तर मला कोण उमेदवारी देणार जरी असले तरी दिली तर आभारच आहे पक्षानं. किंवा जायचं का नाही आम्ही आमच्या समर्थकांशी, आमच्या मित्र सहकाऱ्यांशी चर्चा करून ठरवू, पण तो आंदोलनाचा भाग नाही, आंदोलनाच्या नंतरचा विषय. आंदोलन निवडणुकांच्या मध्ये चाललं तर आमचं आंदोलनच प्राथमिकता असेल. कारण आम्हाला आनंद होतोय की पहिल्या वेळेस शेतकरी एक आलाय, ऊसाचा शेतकरी एक आलाय, अनुदानाचा विम्याचा शेतकरी एक येतो, कारण स्थानिकला कोणाला विरोध करायचा नसतो. ऊसाच्या शेतकऱ्याला स्थानिकला विरोध करायचा असतो, भावकीला विरोध करायचा असतो. त्यामुळे यामध्ये तिकीट जे आहे ते प्रबळ पक्षाचं मिळणार आहे, त्यांचीच कारखाने आहेत आणि त्यांच्याच विरोधात भाव मागून तिकीट मिळत असतं का? तर ते बिलकुल मिळणार नाही. वेळ प्रसंगी आहे, आम्ही अपक्ष लढू, आम्ही हे लपवून ठेवणार नाही की आम्हाला राजकारण करायचं नाही. एक खूपच महत्वाचा मुद्दा तुम्ही आता काढलाय म्हणून सांगतो, शेतकरी चळवळीतल्या लोकांनी आयुष्यभर शेतकरी चळवळीच करायच्या का? ही लोकांची अपेक्षा असते, मग ती अपेक्षा आम्हाला मोडीत काढावी लागेल. शेतकरी चळवळीच्या नेत्यांनी चटणी भाकरच खाल्ली पाहिजे, त्यानं 4 व्हीलर गाडीत गेलंच नाही पाहिजे, ह्या लोकांच्याच अपेक्षा आहेत. पण जो माणूस भ्रष्टाचार करतो त्याला लोकांच्या दृष्टीने खूप महत्व आहे. तो फॉर्च्युनर मधून उतरला पाहिजे, तो हेलिकॉप्टर मधून उतरला तरी कौतुक, जरी ह्याच्या मुंड्या मोडलेल्या असतील तरी. ही लोकांची मेंटॅलिटी झाली आहे. बरोबर, आपलं आकलन, लोकांची मेंटॅलिटी आहे, परंतु लोकांची मेंटॅलिटी हे आंदोलन होणार नाही आणि होत नाही अशीही होतीच ना आपल्याकडे. तुम्ही मोडीत काढली, आम्ही मोडीत काढली, हेही आम्ही मोडीत काढू. दुसऱ्यांच्या दारात भीक मागायची काय गरज आहे? सारखं जाऊन कोणत्या तरी नेत्यांकडे जाऊन. ठीक आहे, जिल्हा परिषदा निवडणुका लढून शेतीचे प्रश्न सुटणार आहेत का त्याच्यातून? नाही. आम्ही कोणाला बोलवणार नाही की ह्याच्यातून आम्ही शेतीचे प्रश्न सोडू, हा विषय वेगळा आहे स्थानिक स्वराज्य. पण किमान शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना जी काही लोकप्रियता मिळते त्याला बघून, आशाजाई चित्र बघून माणूस काहीतरी काम करेल म्हणून हॉस्पिटलचे कुठले तरी इतर प्रश्न घेऊन लोक येतात, ते तर सुटतील ना. त्याच्यासाठी आम्हाला लोकांकडे भीक मागावी लागते. चला, तुमच्या सगळ्या आंदोलनाला आमच्या कार्यक्रमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आंदोलनात शेतकऱ्यांना चांगला भाव तुम्ही मिळवून द्याला अशी आम्हाला खात्री. तर हे होते जगदीश फरताडे, ज्यांनी यापूर्वी विम्याचं खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं. शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना विमा मिळवून दिलेला होता. आता त्यांनी ऊसाच्या दरावर आंदोलन सुरू केलंय, त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. त्यांचा या क्षेत्रात दांडगा अभ्यास आहे, तरुण पोरं त्यांच्या पाठीमागं आहेत. कारखानदारांना ते आता कशा प्रकारे वठणीवर आणतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल.